मुंबईतल्या पाणी प्रश्नावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। पालिका वॉर्ड ऑफिसवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय। कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। कालच्या दादर शिवसेना भवनच्या मोर्चातल्या राड्यानंतर आता आज ठिकठिकाणी अशा प्रकारे हंडा मोर्चा काढण्यात जातोय। आणि या मोर्चा संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कृष्णात, शिवसेना युबीटी तर्फे हा हंडा मोर्चा काढण्यात आला। शिवसेना भवनाच्या मोर्चातल्या राड्यानंतर आज ठिकठिकाणी अशा प्रकारे हंडे मोर्चे निघतात। काय नेमके आणखी तपशील येतात? अनुपमा, मोर्चाला अद्याप सुरुवात झाली नाही, परंतु शिवसैनिक जसे जमतायत तसे त्यांना अटक केली जाते आणि ताब्यात घेतलं जातं आहे। आता थोड्याच वेळापूर्वी अभिजित पाटील जे शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी मोर्चासाठी आले होते। त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली होती की तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊ नये, तरी देखील ते मोर्चासाठी आल्यानंतर पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। जी दक्षिण विभाग ज्या ठिकाणी आहे त्या पार्श्वभूमीवर एक 100 मीटर अंतरावर हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक शिवसैनिक सध्या येताना दिसून येत आहेत आणि जसजसे शिवसैनिक येत आहेत तसतसे त्यांना ताब्यात घेतलं जात आहे, कारण शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटिसा यापूर्वीच पाठवण्यात आलेल्या आहेत। किशोरी पेडणेकर असतील, विभाग प्रमुख आशिष चिंबूरकर असतील, या सर्वांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आणि आता हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो पाहता जे शिवसैनिक जमा होतील, आंदोलनासाठी जमा होतील, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत। कारण ज्या प्रकारे कालच्या शिवसेना भवनच्या राड्यानंतर या प्रकारची दक्षता जी आहे ती अधिक घेताना पोलीस दिसून येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर थोड्यापूर्वीच अभिजित पाटील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा कृष्णात। वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।